माझं नाव जयदीप आहे. मी एका उच्चवर्गीय कुटुंबातील आहे. आम्ही फक्त 2 भाऊ होतो. माझ्या मोठ्या भावाचे शिक्षण पूर्ण होताच त्याने एका चायनीज कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. माझ्या भावाला नेहमीच चायनाला जाण्याची खूप आवड होती. त्याला चायनामध्ये बनवलेल्या वस्तू आणि चायनामधले लोक खूप आवडायचे. माझ्या आईवडिलांना भारताशिवाय इतर कोणताही देश आवडत नव्हता. म्हणूनच त्यांनी माझ्या भावाला चायनाला जाण्याची परवानगी दिली नाही. माझ्या आईवडिलांनी माझ्या भावासाठी चांगली नोकरी देखील शोधून ठेवली होती, जेणेकरून तो कुठे जाऊ नये आणि आमच्या देखरेखीखाली इथेच काम करू शकेल. शिवाय चायनाला जाण्याचं भूतही त्याच्या डोक्यातून आणि मनातून निघून जाईल. माझा भाऊ खूप हुशार आणि शिक्षित होता. म्हणूनच त्याला लवकरच चायनामध्ये नोकरीची संधी मिळाली होती आणि तो माझ्या पालकांच्या इच्छेविरुद्ध चायनाला निघून गेला. काही काळ माझे आईवडील त्याच्या आग्रहाखातर त्याच्यावर खूप रागावले होते आणि जवळपास 3 ते 4 महिने त्याच्याशी कोणाचाच संपर्क देखील नव्हता. पण मुलं ही अशीच असतात. पालक कधीच आपल्या मुलांवर जास्त काळ रागावू शकत नाहीत. म्हणूनच काही दिवसांनी माझ्या पालकांनी त्याच्याशी बोलायचं ठरवलं होतं. माझा भाऊ तिथे खूप आनंदी होता आणि आपले काम आरामात करत होता. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. पण माझे वडील म्हणाले की चायना हा अजिबात चांगला देश नाही. म्हणून त्यांना वाटत होतं दादाला कसं तरी भारतात परत बोलवता यावं, म्हणून त्यांना नेहमी आपल्या मुलाची काळजी वाटत असे. असेच काही महिने निघून गेले होते. दादाने सांगितले की चायनातील वातावरण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. येथील लोक खूप हुशार आहेत आणि भारतीय लोकांचा ते खूप आदर करतात आणि इथल्या मुलीही खूप सुंदर आहेत. त्यांना भारतीय मुलांशीच लग्न करायचं आहे आणि त्यांना आवडणाऱ्या मुलांचा धर्म त्या स्वीकारायलाही तयार आहेत. इथल्या मुलींमध्ये भारतीय मुलांची क्रेज जरा जास्तच वाढत चालली आहे. तिथल्या मुलांना बाजूला सारून त्यांना भारतीय मुलांची जास्त ओढ लागली आहे. चायनातील मुलं बहुतेक बोर टाईपची असल्यामुळे चायनीज मुलांपेक्षा भारतीय मुलं दिसायला जास्त सुंदर असतात. ही बातमी ऐकून माझ्या वडिलांना आनंद झाला होता आणि या विषयावर बराच वेळ त्या दोघांची चर्चासुद्धा झाली. आपला मुलगा चायनामध्ये आनंदी आहे आणि चायनीज लोक आपल्या मुलाला खूप आदर देत आहेत. आता त्यांची काळजी संपली होती. त्यावेळी आम्हा सर्वांना समजले नाही की माझा भाऊ आम्हाला अशा गोष्टी का सांगत आहे. आमच्याशी या सर्व गोष्टींबद्दल बोलून त्याला काय सिद्ध करायचं होतं. तो बहुधा आमच्या मनात गोंधळ घालत होता आणि त्याने आम्हाला जवळजवळ खात्रीच करून दिली होती की चायनीज महिला आणि मुली खूप चांगल्या आहेत. खरे सत्य तेव्हा समोर आले जेव्हा एके दिवशी माझी आई माझ्या चुलत भावाच्या लग्नाला गेली असता तिथे तिला एक मुलगी अतिशय आवडली होती. माझ्या आईने उत्सुकतेने माझ्या भावाला फोन केला आणि त्याला सांगू लागली की तुझ्यासाठी मला एक चांगली मुलगी आवडली आहे आणि ती दादासाठी योग्य आहे. आई माझ्या भावाला सांगत होती की तिला तिच्या वहिनीच्या बहिणीचे म्हणजेच आमच्या मामीच्या धाकट्या बहिणीचे लग्न तिच्या मुलासोबत करायचं आहे. मामीसुद्धा या लग्नासाठी तयार होत्या. त्यामुळे मामीने सांगितलं त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांशी या विषयावरती बोलावं. मामीनेही त्यांच्या आईवडिलांना कॉल करून सर्व काही सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या लहान बहिणीचं लग्न त्यांच्या नंदेच्या मोठ्या मुलाशी करायचं आहे. मामीची बहीण सुशिक्षित आणि दिसायला अगदी सुंदर होती. म्हणूनच आईला पाहता क्षणी ती मुलगी आवडली होती. माझ्या आईला अशा सुंदर मुलीला आपल्या घरची सून बनवायचं होतं. आम्ही श्रीमंत होतो, त्यामुळे मामीचे कुटुंबही या लग्नासाठी खूप आनंदात होते. माझ्या मामीलाही आम्ही शिकलेले भाऊ आणि आमच्या घरची परिस्थिती आवडली होती. त्यामुळे आईच्या सांगण्यावरून त्यांनी लगेच त्यांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केलं होतं. माझा भाऊ पण दिसायला अगदी सुंदर आणि शिकलेला होता आणि त्याला चायनामध्ये चांगली नोकरीसुद्धा मिळाली होती. माझ्या मामीच्या आईवडिलांनी लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरवायला सांगितली होती. हे ऐकून आमच्या सगळ्यांना खूप आनंद झाला आणि घरातील सर्वजण खूप स्वप्न सजवू लागले. कारण हे लग्न आमच्या घरातील पहिलं लग्न होतं
आई तिच्या भावना आणि इच्छेबद्दल माझ्या भावाला सांगत होती. तेव्हा मला आई खूप आनंदात दिसत होती की तिने खूप स्वप्न पाहून हे नातं निश्चित केलं आहे. माझ्या दादाला हे ऐकल्यानंतर खूप धक्का बसला होता. अचानक त्याला न सांगता त्याचं लग्न निश्चित झालं आहे आणि लग्नाची तारीखही निश्चित झाल्याचं ऐकून तर माझ्या भावाला खूपच धक्का बसला. दादा माझ्या आईला या मुद्द्यावरती भांडू लागला. दादा म्हणाला, आई, असा विचार करण्यापूर्वी तू एकदा माझ्याशी बोलायला हवं होतं. त्याने लगेच काहीही विचार न करता आईला या लग्नाबद्दल स्पष्ट नकार दिला. त्याला हे लग्न करायचं नसल्याचं त्याने आईला स्पष्टपणे सांगितलं होतं. तुम्ही माझ्यासाठी निवडलेलं नातं मला अजिबात आवडलेलं नाही आणि मी आत्ता भारतात परत येऊ शकत नाही. म्हणूनच माझ्या लग्नाचा किंवा एंगेजमेंटचा विचारही तुम्ही तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. मला माझ्या कामात लक्ष घालायचं आहे. मला लग्न करून स्वतःला जबाबदाऱ्यांमध्ये ढकलायचं नाही. एवढ्या लवकर आईला अशा गोष्टी सांगताना त्याने आईच्या अवस्थेचा एकदाही विचार केला नाही. आई आधीच हृदयविकाराची रुग्ण आहे आणि तिची प्रकृती खराब होती. दादाने आपला मुद्दा समजावून सांगितल्यानंतर कॉल डिस्कनेक्ट केला होता. दादाच्या तोंडून हे सर्व ऐकून माझ्या आईला धक्का बसला होता. आता जर आईने मामीच्या आईवडिलांच्या घरी जाऊन त्यांना लग्नाबद्दल नकार दिला असता तर त्यांनी आमच्याशी कायमचे संबंध तोडले असते. एवढंच नाही, मामा मामीनेही आमच्याशी संबंध तोडले असते. त्यांच्या बहिणीचं नातं होण्याआधीच आईने आपल्या मुलाला होकार देऊन त्याचे संबंध संपवले होते. मामा आणि मामी बरेच दिवस आमच्यावर रागवलेले होते, परंतु नंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचा मूड सुधारला होता. नाहीतर मामा नेहमी आईवर रागवायचे. अपमान आणि त्रासामुळे आईचा रक्तदाबही वाढला होता आणि आम्हाला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. मला जेव्हा हे सर्व काही कळलं तेव्हा मी माझ्या भावाला फोन केला आणि त्याच्याशी भांडण केलं आणि त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, तू आईचं ऐकायला हवं होतं. आईच्या आनंदापेक्षा मोठं काहीही नसतं. तुला चायनाला जायचं होतं म्हणून तू तिकडे निघून गेलास, तिथे नोकरी करू लागलास आणि आता तू तिथे सेटलसुद्धा झाला आहेस. तुझ्या आनंदासाठी माझ्या आईवडिलांनी सर्व काही स्वीकारलं होतं. म्हणूनच तू आपल्या आईच्या इच्छेचा आदर करायला हवा होता. मी दादाला भांडलो तेव्हा दादा मला शिवीगाळ करू लागला आणि म्हणाला, आईने लग्न ठरवण्यापूर्वी एकदा मला विचारायला हवं होतं. मग भांडत असताना माझ्या भावाने आणखी एक गोष्ट मला सांगितली, जी ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि मला पहिल्यांदाच जाणवलं का माझा भाऊ चायनीज मुलींची एवढी प्रशंसा करत होता. कारण माझ्याशी भांडत असताना तो अतिशय जोरात मला म्हणू लागला, आता मला भारतीय मुलींमध्ये काही इंटरेस्ट नाही. मी लगेच त्याला याचा अर्थ विचारला तेव्हा तो मला म्हणाला, मी हे फक्त बोललो होतो, या गोष्टीचा काही अर्थ नाही. अन्यथा सध्या लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नाही आणि जर तुला आईची आज्ञा पाळायची एवढीच आवड असेल तर तू आईच्या आवडीनुसारच लग्न कर. त्यामुळे तुझ्या आईला आनंद होईल आणि तू निश्चिंतही राहशील. माझ्या भावाच्या तोंडून हास्यास्पद विधान ऐकून मला खूप राग आला होता आणि मी रागाने कॉल डिस्कनेक्ट केला. माझ्या भावाच्या या कृतीचं मला आश्चर्य वाटलं नाही. तो नेहमी त्याच्या इच्छेनुसारच वागायचा. चायनाला जातानाही त्याने माझ्या आईवडिलांच्या इच्छेची किंवा आनंदाची काहीच पर्वा केली नव्हती आणि आता तो पुन्हा त्याच वागण्याचा अवलंब करत होता. मी आईकडे गेल्यावर माझे वडील तिचे सांत्वन करत होते आणि दोघं एकत्र बसून जे काही बोलत होते ते ऐकून मी पण भावूक झालो होतो. पप्पा भावनिक झालेल्या आईला सांगत होते, काळजी करू नकोस, तुला माहीत आहे नेहमी असंच होतं. त्याचा हट्ट कुठल्या ना कुठल्या मार्गाने पूर्ण झाल्यावरच तो आपली आज्ञा पाळेल. तो आपल्याला टोमणे मारेल, पण तरीही तो सर्व काही मान्य करेल. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. यात कुठेतरी आपलीच चूक आहे. आपण आपल्या मुलाला लग्न निश्चित करण्यापूर्वी काही सांगितलं नाही, त्यामुळेच तो आपल्यावर थोडा रागावला आहे. माझी आई वडिलांच्या बोलण्याला सहमती देत होती आणि आपल्या मुलाचा राग शांत होण्याची वाट पाहत होती, जेणेकरून तिला त्याच्याशी बोलता येईल. तर मी त्या दोघांना काय सांगू याच चिंतेत होतो. त्यांना कसं सांगू दादाला भारतीय मुलींमध्ये काही इंटरेस्ट नाही. मला शंका होती की कदाचित त्याला चायनामधील एखादी मुलगी आवडली असेल. मी माझी आई बरी होण्याची वाट पाहत होतो.
मी विचार केला की तिची प्रकृती बरी झाल्यावर मी तिला सर्व काही समजावून सांगेल, पण मला बोलण्याची संधीच मिळाली नाही. आणि जेव्हा माझ्या आईवडिलांनी फोन करून माझ्या भावाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दादाने स्पष्ट त्यांना नकार दिला आणि त्यांना सांगितलं की मला भारतीय मुलीशी लग्न करायचंच नाही. माझ्या वडिलांना हे सहनच झालं नाही आणि ते आता गप्प गप्प बसू लागले. माझ्या भावाच्या चुकीच्या वागण्यावर मला खूप राग आला होता, कारण कोणीही त्याच्या पालकाशी असं बोलू शकत नाही. मी माझ्या वडिलांचं सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला अशी मागणी केली ज्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागलो. ते आशेने भरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी नेहमी माझ्या आईवडिलांची आज्ञा पाळत होतो. मी माझ्या आईवडिलांना माझा जीव समजत होतो. त्यांच्यावर माझं खूप प्रेम होतं. माझ्या वडिलांच्या इच्छेपुढे मी माथा टेकवला. माझे वडील खूप खुश झाले आणि त्यांनी आनंदात मला मिठी मारली. जेव्हा ते माझ्या रूममधून बाहेर पडले, तेव्हा मी माझं डोकं धरून खाली बसलो, कारण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी माझ्या मामीच्या बहिणीशी लग्न करण्यास सहमती द्यावी, जेणेकरून त्यांना वाटलं ते माझ्या मामीच्या कुटुंबाला समजावून फक्त मुलगा बदलतील. तसं पण माझ्यात आणि माझ्या भावात काही फरक नव्हता. आमच्यात फक्त 2 वर्षांचा फरक होता आणि आम्ही बहुतेक सारखेच दिसत होतो. माझ्या मामीची बहीण माझ्याच वयाची होती आणि मी सुद्धा शिक्षण शिकत होतो. मला खात्री होती की माझ्या मामीच्या आईवडिलांना यावर काही आक्षेप असणार नाही, पण माझ्या मामीचे आईवडील यावर काही अट घालतील हे मला माहीत नव्हतं. माझ्या वडिलांनी जाऊन माझ्या आईला समजावून सांगितलं आणि मग आई माझ्या मामीबरोबर बोलली. पहिल्यांदा माझ्या वहिनीचा माझ्यावर खूप आक्षेप होता, कारण माझ्या भविष्याबद्दल काहीच पक्क नाही आणि मी आत्ता फक्त अभ्यास करत आहे. मला उद्या चांगली नोकरी मिळेल की नाही हे कोणालाही माहीत नव्हतं. मामीच्या वडिलांनी सांगितलं, भारतातील परिस्थिती पाहता भारतात सुशिक्षित मुलांनाही नोकरी मिळणं कठीण झालं आहे. त्यांनी माझ्या भावाचं नातं स्वीकारलं होतं, कारण तो चायनामध्ये एका चांगल्या कंपनीत काम करत होता. माझ्या वडिलांनी त्यांना आमच्या दुसऱ्या मुलाला आम्ही चांगली नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. तेव्हा माझ्या मामीच्या वडिलांनी एक अतिशय विचित्र अट घातली, ज्यामुळे माझे पालक क्षणभर शांत झाले. त्यानंतर दोघंही घरी आले, तेव्हा माझे आईवडील लग्न ठरलं असूनही खूप उदास दिसत होते. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. मी विचारल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या मामीच्या वडिलांची अट मला सांगितली. ते ऐकून मला धक्का बसला. मामीचे वडील म्हणाले होते, आम्ही सर्वांनी आमच्या भावासोबत असलेलं नातं कायमचं तोडावं आणि त्याला आमच्या घरी येण्यासही आम्ही नकार द्यावा, तरच ते त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी करतील. मामीचे वडील त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये हे सर्व काही करत होते, कारण माझ्या भावाने त्यांच्या मुलीशी लग्न करण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे ते आता आमचा अपमान करून आम्हाला पश्चाताप करण्यास भाग पाडू इच्छित होते. माझे आईवडील खूप उदास राहू लागले. माझा दादा आमच्या कुटुंबाचा सदस्य होता, त्यामुळे त्याच्याशी नातं तोडणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. माझ्या मामीच्या वडिलांची ही अट ऐकून मला राग आला होता आणि मी माझ्या आईबाबांना स्पष्ट सांगितलं, आपण या लग्नाला नकार देऊ आणि त्यांची माफी मागूया तर बरं होईल. आता कोणासोबत आयुष्यभर संबंध प्रस्थापित करण्यासाठी कोणासोबत नातं तोडणं योग्य नाही. मामीच्या बहिणीसोबत लग्न करावं अशी बळजबरी थोडीच आहे. आणि अशा नात्याचा काय उपयोग, ज्यामुळे आपल्या घरातील सदस्यांसोबत आपल्याला नातं तोडावं लागेल. यावर वडिलांनी मला सांगितलं, मामीने आधीच सांगितलेलं आहे, जर आम्ही त्यांच्या बहिणीला आमची सून म्हणून स्वीकारलं नाही तर त्या आपल्यासोबत असलेलं नातं कायमचं संपवतील. माझी मामी आणि तिच्या वडिलांच्या अशा अटीमुळे मी वेडा झालो होतो. जेव्हा माझ्या भावाला हे कळलं, तेव्हा तोही रागाने वेडा झाला आणि तो आईला वारंवार सांगत होता, अशा स्वार्थी नातेवाईकांसाठी मला तुम्ही जबरदस्ती करत होता. ते काय बोलताय बघितलं का? मामीची अट आणि त्यांच्या वडिलांची अटीमुळे आईने पुन्हा माझ्या भावाला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा त्याच्या निर्णयावर ठाम होता की आता अशा नातेवाईकांशी आपला काही एक संबंध नाही, ज्यांना फक्त स्वतःच्या मुलीचा आनंद आणि काळजी आहे. त्या दोघांच्या हट्टीपणात माझी आई अडकली होती
आणि या तणावामुळे ती खूप आजारी होती. एक दिवस अचानक माझ्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला ताबडतोब दवाखान्यात न्यावं लागलं. आम्ही दवाखान्यात जाताच माझे मामा आणि माझी मामी तिथे आईची माफी मागू लागले. माझी मामी आणि मामा त्यांच्या उच्च अभिमानामुळे माझ्या आईला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. जेव्हा माझ्या वडिलांनी हे सर्व पाहिलं तेव्हा त्यांनी माझ्या मामा आणि मामीशी असलेले सर्व संबंध तोडले आणि माझ्या भावाला माझ्या आईला भेटण्यासाठी तात्काळ भारतात येण्यास सांगितलं, जेणेकरून त्याला पाहून माझ्या आईची तब्येत थोडी बरी होईल. दादाने होकार दिला आणि त्याने तात्काळ एका आठवड्याभरात भारत गाठला. पण तो एकटा भारतात परतला नाही. तो घरी आल्यावर त्याच्यासोबत एक चायनीज मुलगी पाहून आम्ही सगळे थक्क झालो. माझ्या भावाने आई आणि वडिलांसमोर डोकं टेकवलं आणि दोघांना सांगितलं की त्याने चायनीज मुलीशी लग्न केलं आहे आणि आता ती त्याची पत्नी आहे. ती चायनीज मुलगी, जिचं नावही खूप विचित्र होतं, तिचे नावही आम्हाला उच्चारता येत नव्हते. माझ्या भावाच्या सांगण्यावरून ती हिंदू झाली होती. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तिचा आवाज पण खूप सौम्य आणि गोड होता आणि ती हसत हसत सगळ्या गोष्टींना उत्तर देत होती. काही दिवसातच तिने माझ्या आजारी आईची आणि रागाच्या भरात असलेल्या वडिलांची लवकरच समजूत काढली होती. माझ्या भावाने पण माझ्या आईला सांगितलं, आई तू बघ, ही मुलगी मामीच्या बहिणीपेक्षा जास्त प्रेमळ आहे आणि ती तुझी खूप काळजी घेईल. ती खूप छान आहे. दादा बरोबर बोलत होता, परंतु मला या मुलीमध्ये काहीतरी गडबड वाटत होती. माझा भाऊ म्हणत होता, ही मुलगी हिंदू झाली आहे, पण तिला भारतीय संस्कृतीतील पूजाबद्दल काहीही माहिती नव्हती. मी त्या मुलीला अनेक वेळा विचित्र गोष्टी करताना पाहिलं होतं. हिंदू मुलींसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी तिने करवा चौथचा उपवास ठेवणे. त्या दिवशी करवा चौथ होता, पण त्या मुलीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ना उपवास केला ना देवापुढे पूजा केली. खरं तर ती चायनीज मुलगी नेहमी मोबाईलमध्ये किंवा टी व्ही बघण्यात व्यस्त असायची. मी तिला पाहिलं तेव्हा ती मोबाईल किंवा टी व्हीवर अनेकदा भजन किंवा रामायण ऐकण्यात मग्न असायची आणि आमच्यापैकी कोणीही तिच्या समोर गेल्यानंतर ती पटकन रामायण वाचायला सुरुवात करायची. पण मला वाटायचं की ती आम्ही पाहायच्या अगोदर तिच्या मोबाईलवर काहीतरी वेगळं पाहत आहे आणि आम्हाला पाहताच ती मोबाईलवर रामायण सुरू करते. प्रथम मला तिचा मोबाईलचा अतिवापर करणं सामान्य वाटत नव्हतं. मला तो मूर्खपणाच वाटला, कारण आपलं काम मागे टाकून नेहमी मोबाईल हातात घेऊन बसण्याची सवय आपल्यात फार वाईट पसरली आहे. हवन किंवा पूजा करताना आपलं लक्ष नेहमी मोबाईलकडेच असतं, परंतु तिनं भगवद्गीता आणि रामायण ऐकण्यासाठी मोबाईल का वापरते? एके दिवशी मी माझ्या भावाला विचारलं. त्याची प्रिय पत्नी नेहमी मोबाईलवरती रामायण किंवा भगवद्गीता लावून बसलेली असते. ती हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी करते. ती स्पष्टपणे आपल्याला दर्शवते की ती एक हुशार आणि हिंदू मुलगी आहे. या माझ्या विधानावर माझा भाऊ म्हणाला, हो जयदीप, ती खरोखर चांगली आणि हुशार मुलगी आहे. यावरून अंदाज घे की ती दिवसभर मोबाईलवर भजन ऐकते, देवपूजेत तिचा वेळ घालवते आणि आपला धर्म समजून घेण्याचा ती प्रयत्न करते. माझ्या भावाच्या बोलण्यावर मी हसलो आणि म्हणालो, ती चांगली मुलगी आहे. तिला भगवद्गीता हिंदी भाषेत ऐकून समजते का? तिची भाषा कोणती आणि आपली भाषा कोणती हे कळत नसताना आपण थोडंच वेडा आहोत. आपल्याला समजत नाही का? हिंदीत रामायण ऐकून तिला कसं समजतं? आणि कधी कधी तिला आपली भाषा समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषेची मदत घ्यावी लागते. माझ्या बोलण्यावर माझा भाऊ 1 मिनिट शांत झाला आणि नंतर मला विचित्र काहीतरी बोलू लागला. हे ऐकून मला धक्का बसला. तो रागावला आणि मला म्हणाला, मी मामीच्या बहिणीसोबत लग्नाला नकार दिला म्हणून तू असं बोलत आहेस ना? तुला माहिती नाही, माझ्या पत्नीने माझ्यासाठी तिच्या आईवडिलांसोबतचं असलेलं नातं संपवलं आहे. त्यामुळेच तू आजपर्यंत माझ्या पत्नीला आईला झालेल्या त्रासाचं कारण समजत असशील. ज्या दिवसापासून ती इथं आली आहे त्या दिवसापासून ती तुम्हा सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही लोक माझी पत्नी किती चांगली आणि किती हुशार आहे हेच समजू शकले नाही. तुम्ही लोक तिचे चांगले गुण पाहूच शकत नाही. तुम्ही फक्त तिचे वाईट गुण पाहू शकता.
मी माझ्या भावाकडे आश्चर्याने पाहत होतो. मी काय बोलतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेत होता. मला समजले की चायनीज मुलीने त्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला आहे. मी हळुवारपणे माझ्या भावाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सल्ला दिला. जेव्हा माझ्या मामीचे आईवडील नातं तोडण्याबद्दल बोलले तेव्हा मी या विषयावर माझा आक्षेप घेतला होता. मला स्वतः माझ्या आईला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या माझ्या मामी आणि तिच्या आईवडिलांचा खूप राग आला होता. मी माझ्या भावाला म्हणालो की मला एकच प्रश्न आहे की ती मुलगी हिंदू झाली आहे की नाही. याची अजून पुष्टी झालेली नाही, कारण मी तिला कधीही देवासमोर उभं राहिलेलं पाहिलेलं नाही. आणि जो माणूस हिंदू होतो त्याने आधी पूजा करायला शिकलं पाहिजे, कारण प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे. मी तुमच्या बायकोला दोष देत नाहीये, परंतु मी म्हणतोय की मला तुमच्या बायकोमध्ये हिंदू असण्याचा कुठलाही गुण दिसत नाही. यावर माझा भाऊ थोडा वेळ शांत झाला आणि नंतर म्हणाला, ही माझीच चूक आहे. मी तिला आपल्या धर्माबद्दल समजून सांगायला हवं होतं, पण याचा अर्थ ती हिंदू झाली नाही असं होत नाही. मी माझ्या भावाशी फारसा वाद घातला नाही. नंतर काही दिवसांनी माझ्या मनातून ही गोष्ट निघून गेली, कारण एवढ्या दिवसात नातेवाईकांच्या बोलण्याला कंटाळून माझ्या आईबाबांना वाटलं की माझ्या भावाचं पुन्हा एकदा त्या चायनीज मुलीसोबत लग्न करावं. आमच्या घरी माझ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती, त्यामुळे मी पण बिझी झालो होतो आणि माझा भाऊ त्याच्या चायनीज पत्नीसोबत शॉपिंग करण्यात व्यस्त झाला होता. सर्व नातलगांना आमंत्रण देताना माझ्या आईला मामी आणि त्यांच्या आईवडिलांचीही आठवण आली होती. आई त्यांच्या घरी निमंत्रण देण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा मी माझ्या आईसोबत गेलो होतो. मी विचार केला होता, जर मामा मामी काही वाईट बोलले तर मी त्यांना असं उत्तर देईल की ते उत्तर ऐकल्यानंतर कदाचित भविष्यात ते आमच्याशी काही संबंधच ठेवू शकणार नाहीत. मला फक्त आईच्या आजारपणाची भीती वाटत होती. माझ्या हातात असतं तर मी आईला कधीच मामांच्या घरी जाऊ दिलं नसतं, परंतु तेव्हा माझ्या आईने मला एक अशी गोष्ट सांगितली होती, ते ऐकून मला गप्प राहावंच लागलं. बहीण किंवा भावाशी नातं तोडणं सोपं नाही. ज्याप्रमाणे तू तुझ्या भावाच्या हट्टीपणाला आणि मनमानीपणाला न जुमानता तुझ्या भावाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू आनंदाने स्वीकारलीस, त्याचप्रमाणे तुझा मामा माझ्यासाठी खूप खास आहे आणि मीही त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या मनात ठेवला आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी ते बोललंच पाहिजे. माझ्या भावासोबतचे संबंध त्याने त्याच्या इच्छेनुसार तोडले. आईच्या आग्रहापुढे मी गप्प झालो आणि तिला घेऊन मामाच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर मामाची अवस्था पाहून आईबरोबर मलाही धक्का बसला, कारण मामा काही महिन्यांपूर्वीपासून खूप आजारी आहेत. त्यांच्या प्रकृतीमुळे मामीचीही प्रकृती ढासळू लागली होती आणि मामी खूप अशक्त झाल्या होत्या. माझ्या विचारानुसार मामा मामीची अवस्था खूप वाईट होती. मला अपेक्षा नव्हती मामी आमचे इतके छान स्वागत करू शकतात. माझ्या या आदरातिथ्याचं मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी विचार करत होतो, मामींना आमच्यासोबत असलेलं नातं संपवल्यानंतर कळलं असेल त्यांनी किती मोठी चूक केली होती. आई तिच्या भावाची अवस्था पाहून खूप रडू लागली आणि त्यांची विचारपूस करू लागली. मामी आईला पाहून रडू लागली आणि त्या कोणत्या वाईट परिस्थितीतून जात आहेत ते सर्व त्यांनी सांगितलं. त्यांचे वडीलसुद्धा खूप अपमानित होत आहेत. हे सर्व ऐकून आम्ही दोघं, आई आणि मुलगा, शांत झालो. मामीने सांगितलं, आमच्यासोबत नातं तुटल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही अवस्था बिकट झाली आहे आणि त्यांच्या बहिणीचे लग्नही कुठेही जमत नाही. एकेकाळी त्यांच्या बहिणीचेही अफेअर होते, त्यामुळे त्यांनी कोणतंही कारण नसताना संबंध संपवले आणि माझ्या वडिलांचा खूप अपमान केला. या सगळ्यांसाठी त्यांच्या वडिलांनी माझ्या मामा आणि मामीला दोष दिला. तुमच्या दोघींमुळे हे सर्व घडलं असं ते म्हणाले. त्यांनी टोमणे मारले, तुझ्या श्रीमंत नंदेने आमची फसवणूक केली आणि तिच्या मुलासाठी परदेशी सोन शोधून आणली असं ते म्हणू लागले आणि कित्येक टोमणे मारले, ज्यामुळे तुझ्या मामीची तब्येत एवढी बिघडली आहे. सगळ्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. आता मामा मामी खूप नाराज झाले होते, कारण काही कारणाने मामांचीही नोकरी गेली होती. त्यामुळे मामांनाही हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते आता अंथरुणाला खिळून होते. आई मामांची माफी मागू लागली. कदाचित ते त्यांच्या बहिणीशी संबंध संपवताना
खूप वाईट बोलले असतील, म्हणूनच देवाने त्यांना अशी शिक्षा दिली होती. मामा रागाच्या भरात आपल्या बहिणीला खूप वाईट बोलले आणि त्यांच्या पत्नीलाही वाईट बोलायला सांगितलं. मामीच्या नंदेला म्हणजेच माझ्या आईला सर्व लोक शिवीगाळ करत असतानाही ते शांतपणे ऐकत होते आणि त्यांना साथ देत होते. कारण त्यांना वाटत होतं माझ्या आईने त्यांच्या लहान मुलीला त्यांची सून म्हणून स्वीकारलं नाही, कारण ते गरीब आहेत आणि आम्ही त्यांच्या गरिबीची चेष्टा करत आहोत. पण तसं काही नव्हतं. माझ्या मामाच्या आईवडिलांना चुकीचं वाटत होतं की माझे आईवडील त्यांची मस्करी करत आहेत. खरं तर माझ्या आईला माझ्या मामीची बहीण खूप आवडली होती. आईने मामी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माफ केलं होतं आणि ती त्यांना धीर देऊ लागली की लवकरच सर्व काही ठीक होईल. मामीच्या बहिणीचं अजून लग्न झालं नव्हतं. माझ्या आईने त्यांना माफ केल्यावर मामा मामी खूप खुश झाले. आईने त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं आणि त्यानंतर आम्ही घरी परत आलो. पण माझ्या लक्षात आले की आई अगदी गप्प बसली होती. माझ्या मामाच्या घरातील परिस्थिती आणि समस्या पाहून आई गप्प झाली असेल असं मला वाटलं. आई काहीतरी वेगळाच विचार करत होती. मला आईच्या विचाराची जाणीव झाली जेव्हा ती घरी गेली. तेव्हा आईने वडिलांचा सल्ला घेतला. आईने मला अशी एक गोष्ट सांगितली, ती ऐकून मला धक्का बसला. मी माझ्या मामीच्या धाकट्या बहिणीशी लग्न करावं अशी आईची पुन्हा इच्छा होती, कारण त्या गरीब मुलीचं अजूनही लग्न झालं नव्हतं. आजच्या जमान्यात गरीब मुलगी स्वीकारायला कोणी तयार नव्हतं. त्या दिवशी या दैनंदिन नातेसंबंधाच्या समस्यांना मी कंटाळलो होतो. माझ्या आईची इच्छा होती अशा कठीण काळात मी माझ्या मामीच्या बहिणीचा आधार व्हावं. मला माहीत होतं की आमच्या कुटुंबासोबत असलेले संबंध संपल्यावर माझ्या मामीच्या पालकांना त्यांचा उद्धटपणा आणि त्यांच्या वृत्तीबद्दल देवाने शिक्षा दिली होती. मी माझं डोकं धरून बसलो. आता मला ते स्वीकारणं भाग पडलं. पण तिकडे माझा भाऊ माझ्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीला आमच्या धर्माप्रमाणे सर्व गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत होता. मी नेहमी दोघांना या गोष्टीबद्दल गोंधळलेलं पाहू लागलो. एक दिवस मी घरी आलो तर माझे आईवडील कुठेतरी बाहेर गेले होते. मी माझ्या बहिणीला रडताना पाहत होतो. मला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं होतं, पण मला माझ्या बहिणीला रडताना पाहावलं नाही. त्यामुळे मी त्यांना विचारलं, दादा काय झालं आहे? वहिनी का रडत आहेत? मी विचारल्यावर दादाने मला रागाने जे काही सांगितलं ते खूप आश्चर्यकारक होतं. तो म्हणाला, राहू दे, हिला आपल्या धर्माबद्दल काही शिकवण्याची गरज नाही. ती रोज बहाणा करत राहते. मी तिला काहीही करायला सांगितलं तर ती रडायला लागते. माझा भाऊ त्याच्या पत्नीकडे अत्यंत संतप्त नजरेने बघत होता आणि तिला शिव्या देऊन तो तिथून निघून गेला. ती चायनीज मुलगी आम्हा दोघांकडे अगदी निरागस नजरेने पाहत होती, कारण आमच्यातलं संभाषण हिंदीत होतं. मी लक्षवेधी नजरेने त्या मुलीकडे पाहिलं. तिला काय हवं होतं? जर ती हिंदू झाली नव्हती तर ती माझ्या भावासोबत का राहत होती? 2 दिवसांनी दोघांचं परत भारतीय पद्धतीने लग्न आहे आणि आज या दोघांमध्ये भांडण झालं. मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी विसरून त्या चायनीज मुलीचा विचार करू लागलो. आता ती बहुतेक वेगळीच राहू लागली आणि तिच्या रूममध्ये जास्तीत जास्त वेळ ती घालवायची आणि कोणाशीही ती बोलायची नाही, जेणेकरून कोणाला तोंड देऊ नये. माझ्या भावाने तिला स्वतःला सांभाळण्यासाठी सोडलं होतं. कदाचित आता त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. त्याने हिंदू व्हायला तयार नसलेल्या मुलीशी लग्न केलं होतं आणि ती हिंदू असल्याचा खोटा दावा करत होती. लग्नाच्या दिवशी माझा भाऊ त्याच्या सुंदर पत्नीसोबत खूप आनंदात उभा होता. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. जणू काही त्यांच्यात भांडणच झाले नाही आणि एक एक करून ते सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींशी त्यांच्या पत्नीची ओळख करून देत होते. माझ्या भावातील हा बदल पाहून मला खूप वाईट वाटलं. तो या मुलीच्या सौंदर्याचा इतका वेडा झाला होता की त्याला काहीही दिसत नव्हतं. मी याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार केला आणि मी माझ्या कामात व्यस्त होतो, कारण त्या दिवशी माझ्या मामीच्या बहिणीसोबत माझी एंगेजमेंट होती. त्यामुळेच मी माझ्या भावाकडे दुर्लक्ष करून माझ्या भविष्याचा विचार करू लागलो. तसाच तो दिवसही चांगला गेला. भावाचं लग्न झालं आणि माझी एंगेजमेंटसुद्धा आनंदाने पार पडली. सगळे पाहुणे निघून गेले. घरात सगळे नॉर्मल झाल्यावर माझा भाऊ पुन्हा चायनाला जाण्याचा आग्रह करू लागला. त्यामुळे माझे वडील आणि माझी आई घाबरले. माझा भाऊ घरी आल्यावर त्याने सर्वांना वचन दिलं होतं
आता तो परत चायनाला कधीही जाणार नाही. परत तो चायनाला जाण्यासाठी आईवडिलांपाशी आग्रह करणार नाही. मी माझ्या भावाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो निरागसपणे मला म्हणाला, त्याच्या पत्नीला परत चायनाला जायचं आहे आणि ती तिच्या कुटुंबियांसाठी नेहमी उदास राहते. त्यांची आठवण काढून ती सतत रडत असते. मला या गोष्टी खूप विचित्र वाटल्या. तिच्या कुटुंबियांची आठवण येणं ही काही विचित्र गोष्ट नव्हती. तरी भारतात आल्यानंतर या मुलीने सांगितलं होतं की तिच्या कुटुंबातील सदस्यांची आठवण येत नाही तिला. तिने त्यांच्याशी सर्व संबंध संपवले आहेत. पण आता तिला कुटुंबियांकडे जाण्याची तळमळ का होत होती? माझ्या भावासमोर मी गप्प बसलो होतो, कारण मला त्याच्याशी आत्ता कशावरही वाद घालायचा नव्हता. पण मी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की माझ्या भावाची पत्नी हिंदू नाही आणि ती आपल्या घरी काही खास कामासाठी आलेली होती. सुरुवातीला मी त्यांना भागवद्गीता आणि रामायण यासाठी मोबाईल वापरण्याबद्दल सांगितलं होतं. माझ्या आईवडिलांनी माझ्या भावाला समजावून सांगावं आणि त्या मुलीसोबत सरळ मार्गावर त्याने जाण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी इच्छा होती. माझ्या बोलण्यामुळे माझा भाऊ त्याच्या पत्नीच्या विरोधात गेला आणि घरात गोंधळ निर्माण झाला. माझ्या आईवडिलांनी माझ्या भावाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की या सुंदर मुलीला घटस्फोट देऊन तिला परत चायनाला तू पाठव. हे ऐकून माझा भाऊ वेडा झाला. जेव्हा त्याच्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा तिचाही चेहरा फिका पडला आणि ती सगळ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली. माझ्या शब्दांचा माझ्या आईवडिलांवर इतका परिणाम झाला होता हे मला माहीत नव्हतं. त्या दिवसात आमच्या घरात विचित्र वातावरण होतं. घरातील सगळे त्या दिवसात एकमेकांवर रागवायचे. सकाळी जेव्हा मी मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा मला माझ्या घरामागील एका मोठ्या आणि मोकळ्या गॅलरीमध्ये दिवे जळताना दिसले आणि विचित्र आवाज ऐकू येत होते. मी घराच्या बाजूच्या गॅलरीतून तिकडे जात होतो, पण लाईट चालू पाहून मी घरात आलो आणि वरच्या गॅलरीच्या दिशेने जाऊ लागलो. वरच्या मजल्यावर पोहोचताच समोर माझ्या भावाची पत्नी पूजा करत असल्याचं पाहून मला धक्का बसला. ती गॅलरीत उभी होती आणि समोर देवाची एक छोटीशी मूर्ती घेऊन जोरजोरात रडत होती. तिला पाहून मला आश्चर्य वाटलं आणि मी तिच्या जवळ पोहोचलो. तेव्हा माझे डोळे विस्फारले आणि मी लाजून वर पाहूच शकलो नाही. ती मोबाईल देवासमोर ठेवत होती आणि हात जोडून हिंदी भाषेत प्रार्थना करत होती आणि वाईट प्रकारे रडत होती. मग मला समजलं ती भगवद्गीता आणि रामायण वाचताना सतत मोबाईल का वापरते. सत्य जाणून घेण्याऐवजी मी गैरसमजाला बळी पडलो. या संदर्भात मी माझ्या भावाशी देखील बोललो आणि त्याला देखील विचारलं की तू देवपूजेच्या मुद्द्यावरून पत्नीशी भांडण का करतो. माझा भाऊ लाजत म्हणाला होता, मी तिला पूजा करायला सांगायचो, तिला त्या पद्धती समजून घ्यायच्या होत्या, पण तिने आग्रह धरला की मी अगोदर माझ्या धर्माबद्दल सर्व काही तिच्या भाषेत तिला समजून सांगावं, कारण तिला आपल्या भाषेतील काहीही समजत नव्हतं. मला स्वतःला चायनीज भाषा माहीत नसतानाही मी तिला कसं समजावलं ते विचारू लागला. तेव्हा चायनीज मुलगी म्हणाली, खरं सांगू, मला हिंदू धर्माविषयी फारशी माहिती नाही, कारण मी कधीही उपासनेकडे लक्ष दिलं नाही. माझ्या पतीने हट्ट केल्यावर मी ते शिकण्याचा प्रयत्न केला, परंतु मला ते जमत नव्हतं. तेव्हा ते मला शिव्या घालू लागले आणि म्हणाले, प्रयत्न कर. त्यावर मी मोबाईलच्या साहाय्याने हिंदू धर्माविषयी सर्व माहिती इंटरनेटवरून शिकायला सुरुवात केली आणि हिंदू धर्माची सर्व माहिती मला समजली. माझा भाऊ त्याच्या पत्नीवर नाराज झाला होता आणि म्हणत होता की जर त्याच्या घरच्यांचा मान ठेवण्यासाठी माझ्या पत्नीने हिंदू संस्कृती शिकू शकली नाही तर त्यात गरीब मुलीचा काय दोष. म्हणून माझी पत्नी तिच्या कुटुंबियांच्या आठवणीत रडत असते. प्रत्येकजण आपल्या आईवडिलांना, भावंडांना किंवा नातेवाईकांना मिस करतो. कोणीही कोणाला विसरू शकत नाही. आपण सगळे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तिला फक्त तिच्या कुटुंबाला भेटायचं होतं आणि आमच्या पालकांनी हे इतकं मोठं प्रकरण केलं. मी हे सर्व केलं याची मला लाज वाटली, कारण हा सर्व त्रास माझ्या गैरसमजामुळे झाला होता. मी माझ्या आईवडिलांना हे सर्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या भावाची पत्नी त्याच्या मनातून मीच पाडली होती. जयदीपला त्याच्या भावाच्या पत्नीवर संशय येऊ लागला होता आणि जयदीपला आता पश्चाताप होऊ लागला. त्याने पसरवलेला गैरसमज तो दुरुस्त करत आहे. मोठ्या कष्टाने काही वेळाने सर्व काही ठीक झालं आणि माझ्या आईवडिलांनी सुद्धा माझ्या वहिनीला तिच्या घरच्यांना जाऊन भेटण्याची परवानगी दिली होती.
या चांगल्या मुलीवर संशय घेण्याऐवजी मला सत्य आधी कळलं असतं तर आज हे सर्व काही घडलं नसतं. इतके दिवस मी आमच्या घरी शांतता भंग केली होती. आईवडिलांना भेटून वहिनी परत आल्यावर तिने आमच्या आईवडिलांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला. घरातील सर्व कामे तीच करत असे आणि ती आमच्या धर्माची अनुयायी बनली होती आणि शेवटच्या वेळी तिच्या कुटुंबाला भेटायला ती गेली होती. परंतु त्यानंतर तिने तिच्या कुटुंबियांशी सर्व संबंध संपवले. माझ्या घरच्यांच्या सांगण्यावरूनच तिने हे सर्व केलं, कारण आमच्या घरी आल्यापासून तिने पुन्हा तिथं जावं असं आम्हाला वाटत नव्हतं. जर तिच्या आईवडिलांच्या घरी गेली असती ती परत, तर माझा दादाही चायनाला शिफ्ट झाला असता आणि आम्ही काही करू शकलो नसतो. काही दिवसांनी माझेही लग्न झाले. माझ्या मामीची बहीण लग्न झाल्यावर आमच्या घरी आली होती. माझी पत्नी आणि वहिनी दोघी एकमेकींसोबत खूप खुश आहेत. माझ्या पत्नीने वहिनीला सगळं समजावून सांगितलं होतं. वहिनी पण मराठी बोलायला शिकली आहे. तिच्याकडे बघून आता वाटत नाही की ती चायनावरून आली आहे. आता माझा भाऊ खूप चांगला वागत आहे. आता माझे आई आणि वडील दोघेही निश्चिंत राहतात आणि सुनेचे प्रेम पाहून आनंदी आहेत. आमच्या घरातील वातावरण आता खूप चांगलं झालं आहे. सर्वांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दादाने आणि मी आमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. आमचे दोन्ही व्यवसाय खूप चांगले चालले आहेत आणि आमच्या मामा मामीशी आमचे संबंधही सुधारले आहेत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.